भाई इथं तर लडाखपेक्षा जास्त वॉटर क्रॉसिंग आहे. नमस्कार मंडळी, कसा चालला आहे तुमचा संडे? आत्ता ना 12 वाजलेत आणि मी कुठेतरी जायच्या हिशोबाने घराच्या बाहेर निघालो आहे. आता इथं पेट्रोल पंप आहे, दोन पेट्रोल टाकूया. तर आपण पेट्रोल भरलेलं आहे, हे निघालं. मला भूक लागली यार. मी आता मस्त मिसळ खाणार आहे. इथे ना माहिती नाही, आता हे समोर जे दिसतंय ना, जे ढग आले आहेत आणि हा पाऊस जर खाली आला तर कार्यक्रमच आहे. कारण की आपला गोप्रो सेटअप जो आहे मोटो व्लॉगिंगचा, तो वॉटरप्रूफ नाही आहे. म्हणजे मी केला पण नाही आहे. मला माहिती होतं पाऊस येईल, पण म्हणलं ठीक आहे बघूया, जर आला तर काढून ठेवता येईल. ज्या गोष्टीची भीती असते ना माणसाला, ती गोष्ट त्याच्या समोर येऊन थांबतेच कधी ना कधी. तर पाऊस आलेलाच आहे, पण ठीक आहे, इतका जोरात नाही आहे. सो आपण ट्राय करू शकतो किंवा बघूया. झालं काही तर झालं काही, आता काय. तर मित्रांनो, आपल्याला जिथं जायचं होतं ते म्हणजे जोगेश्वरी मिसळ, ती आलेली आहे. आता आपण मस्त मिसळ खाऊया. ठीक आहे, चलो. मिसळचा बेत एक नंबर झालेला आहे. आणि मी आत्ताच व्हिडिओ चेक केले, आवाज येतो आहे का व्यवस्थित. व्हिडिओचा आवाज एकदम व्यवस्थित येतो आहे, पण एकच गोष्ट आहे जी बरोबर नाही झाली आहे, ती म्हणजे अँगल. वाईड अँगलमध्ये शूट नाही झालं यार मित्रांनो. ठीक आहे, तर शूट तर झालं आहे आणि आवाज पण व्यवस्थित येतो आहे. आता मी सेटिंग वापस चेंज करून वाईड अँगलमध्ये टाकली, म्हणजे हा जो इथपर्यंत दिसत होतं, वरचं दिसतच नव्हतं. आता बऱ्यापैकी वरचं पण दिसेल. आणि आपण निघालो आहे पुन्हा एकदा आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने. मला ना पहिले असं वाटायचं, म्हणजे मी मुंबईकर निखिल, आपला परेश दादा, त्याच्यानंतर रायडर विशाखा, त्याच्यानंतर एम के व्ही काय ते, यांना ना खूप बघितलं आहे. म्हणजे यांचे व्हिडिओ खूप बघितलेत. आणि मला असं दरवेळेला वाटायचं बरं का, की यार अशीच एक मस्त आपल्याकडं पण बाईक असायला पाहिजे. BMW असं नाही, पण ठीक आहे, एक हिमालयन काइंड ऑफ एक मस्त बाईक असायला पाहिजे. आपण पण असंच फुल बाईक लोडिंग करून पॅनियल वगैरे लावून असं रायडिंगला जायला पाहिजे. म्हणजे हे असं खूप वाटतं मला, अजून पण वाटतं. असं वाटतं की जर तुमच्याकडे अशी चांगली बाईक नसेल किंवा तुम्ही असं लोडेड पॅनियल वगैरे लावून जर तुम्ही असं शूट नाही केला, तर तो मोठं ब्लॉग वाटणार नाही असं मला वाटतं. हो ठीक आहे, आपली स्कूटी पण बाईक आहे आणि आपण असं पण मोठं ब्लॉग बनवू शकतो. आणि आता आपण बनवतोय. आता डेली आपण जे व्हिडिओ टाकतो इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर, तर ते स्कूटीवरच तर टाकतोय, आपल्याकडे कुठे बाईक आहे. तर तो एक गैरसमज होता माझा, किंवा असं अपेक्षा होती की ठीक आहे, मोठी बाईक असली पाहिजे, चांगले पॅनियल्स असले पाहिजे, चांगले गॅजेट्स असले पाहिजे, तरच आपल्याकडनं मोठं ब्लॉग होऊ शकतो. असं काही नाही आहे. माणसाला फक्त इच्छा असायला पाहिजे. इच्छाशक्ती माणसाकडून काही पण करू घेऊ शकते. तर आपण आता हायवेवरून खाली उतरणार आहेत. हा रोड सरळ गुजरातला जातो. म्हणजे हा जो रोड आहे हा गुजरातला जातो. आपल्याला इथून खाली जाऊन राईट टर्न घ्यायचा आहे. तेच तुंगारेश्वर महादेव मंदिर, याचा हा कमान आहे. आपल्याला इकडं जायचं आहे. मला असं का वाटतंय खूप जास्त गर्दी असणार आहे. असं वाटतंय इकडे भरपूर गर्दी भेटणार आहे आपल्याला. मित्रांनो, आपला प्लॅन फेल झालेला आहे भाई. इथे लोकांना हलायला जागा नाही, एवढी गर्दी. बापरे, मला वाटलं झालं हे आडमार्ग आहे, इकडं कोण येणार नाही. भेंडी भारतात आपल्या असं कोणती जागा राहिलेली नाही पावसाळ्यामध्ये. बाबा इकडे तर मोठ्या गाड्या आहेत.
लोकांना चालायला जागा नाही इथे. फॉर्च्युनर घेऊन चाललेत साहेब. वा 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 वा. अशा प्रकारे मला नाही माहिती मी कुठं चाललोय आता. फक्त सरळ चाललोय. महादेवचं मंदिर मागं गेलं जिथं की लोकांना हालायला सुद्धा जागा नव्हती आणि तिथे दर्शन घ्यायला जायला चान्सच नाही. आज महादेव भगवानच नसतील राहिले तिथे. एवढे तर लोक आले तिथे. बापरे. आता हे तुंगारेश्वर वाणिज्य अभयारण्य स्वच्छ. भाई इथं तर लडाखपेक्षा जास्त वॉटर क्रॉसिंग आहे. मी तर लडाखची आत्ताच तयारी करतोय असं वाटतंय मला. लोकांनी भाई कुठे जागा सोडली नाही. जिथं पाणी दिसेल तिथं उपाळत आहेत. दिसत असतील माणसं. माणसांचा पूर आला इथे. भेंडी काय आहे बघा. वा वा वा. चांगल्या स्पॉटची वाट कशी लावतात ना ते लोकांना चांगलं जमतं. तर मित्रांनो आज जाम गंमत झाली आहे भारी. तर विषय असा झाला आहे की मी तुम्हाला कुठेतरी चहा पिताना किंवा मग काहीतरी कॉफी वगैरे घेताना सांगतो. वाह. तिकडे जाते गाडी. गाडी जाते तिकडे. तिकडे भाई आज आपल्या स्कूटीने फुल ॲडव्हेंचर केली आहे. फुल ॲडव्हेंचर. आपली बायकोची स्कूटी आहे. भेंडी आज बायकोचे बोलणे खाल्ले नाही म्हणजे बरं. ड्रँग 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 ड्रँग. आणि पूर्ण चाओजमधून आणि गोंगाटामधून छान प्लेस भेटला आहे. लोक कमी आहेत. गरमी खूप आहे. मस्त प्लेस भेटला. ही आपली स्कूटी, हेल्मेट आणि हे लोकेशन. वा मजा आली आज. एका ठिकाणी वाट लागली, एका ठिकाणी छान वाटते. तर मित्रांनो आपण आलो आहे. याच्या गुगल मॅपवर हे दाखवतं आहे नेताजी लेक आणि मी आता लोकल लोकांना विचारलं ते बोलत आहेत हे पादल तलाव आहे. ठीक आहे जे पण आहे मस्त लोकेशन. जसं मी बोललो होतो की आज आपण जे कॅम्पिंग गॅस, कॅम्पिंग स्टोव, कॅम्पिंगचं सामान जे घेतलं होतं त्याचं ओपनिंग करणार आहोत. ठीक आहे. मग स्पीकर आणला आहे. कॉफी बनवूया, मस्त गाणी ऐकूया. सो मस्त लोकेशन आहे यार. लोक पण कमी आहेत. जिथं आधी गेलो होतो तिथं लोक होते. हॅलो कसे आहात तुम्ही सर्व. मी रीलसाठी शूट करतो आहे. ठीक आहे. 5 मिनटात तयार होणार आहे आपली कॉफी आता.
छान काय सूट होते. तर मित्रांनो, हा आहे आपला मिनी गॅस जो मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागवला आहे. मी याची लिंक बायोमध्ये टाकेल, ठीक आहे. आणि हा त्याचा गॅस कॅन आहे, ज्याला मी वरून कवर लावलं आहे, छान दिसतं. आणि त्यानंतर ही आपण भांडी पण मागवली त्याची. असा सेटअप आहे. हे एक पतेला, एक छोटा झाकण आहे. तर बनवूया आपण आज कॉफी. कॉफी नंतर आज मॅगी पण बनवूया. भरपूर वेळ आहे आपल्याकडे. आपलं पाणी तापलेलं आहे मस्त. आणि कॉफी आणली आपण. कॉफी घेऊया. काय म्हणतो मित्रा, या लेकचं नाव काय आहे? तलावाचं नाव काय? पाझर तलाव. पाझर तलाव. अच्छा, पाझर तलाव आहे का? हा, पाझर. अच्छा. कॉफी घेतोस? कुठे आलं? मी तर मिरर रोड. व्लॉग बनवतं का? म्हणजे दिसत पण नाही चालू आहे. हे बंद झालं सर. हा 5चा झाला आहे. तू कुठं राहतोस? तिथंच तर. तुम्ही तिकडे बनवताय का जेवण? नाही, ते आतमध्ये बसलं तर ते झाडच आहे बघा. हां, चिकन. ते त्यांचं रोज असते. अच्छा, संडेला, हर संडेला असतं. पार्टी चालू असेल त्यांची. माझे पप्पा पण तिकडेच बसलेत म्हणून मी चाललोय. पप्पा पण होते तुझे? चला, थँक्यू. तर मित्रांनो, चिअर्स. आपली कॉफी एकदम मस्त झालेली आहे. लोकेशन पण एकदम भारी आहे. आपण आता कॉफी पिणार आणि मग मॅगी बनवणार, मग मॅगी खाणार, ठीक आहे. तुम्ही बघा हे लोकेशन किती मस्त आहे. लोक पण नाही आहेत, खूप कमी लोक आहेत ॲक्च्युली. भारी लोकेशन भेटलं आहे. चला, मी कॉफी एन्जॉय करतो आणि मॅगी बनवतो. तर मित्रांनो, आपली मॅगी तयार झालेली आहे, म्हणजे आपण तयार करायला ठेवलेली आहे. अच्छा, आपण कुठे पण जाऊन कचरा नाही करायचा. तर आपण सगळा कचरा आपला घरी घेऊन जाणार आहे. तो
इतकं ऊन आहे इथे. ऊन नाही आहे म्हणजे फक्त गरमीच आहे. असं वाटतं आहे की पाऊस यायला बसला. बट ठीक आहे, आपला विषय मस्त चालू आहे. आपली इथे मस्त मॅगी होती, इथे लेक आहे आणि आपण आहे. भारी वाटतं एकदम. खूप दिवसानंतर असा एकांत वेळ. काय बोलू यार, मला नाही कळत आहे आता काय बोलायला पाहिजे याच्यानंतर. ही एक स्टिक दिली आहे त्यांनी, त्याने आपण मस्त मॅगी हलवूया. तर मित्रांनो, आपली मॅगी होत आली आहे ऑलमोस्ट. आणि वेदर पण मस्त झालं आहे, ऊन कमी झालं आहे, त्यामुळे थोडी गरमी कमी पडते. आणि ठीक आहे, एकंदरीत मस्त चाललं आहे. सो फार सो गुड. आपल्याला जे करायचं होतं आज ते आपण पूर्ण केलेलं आहे. सो थम्स अप. थँक्यू फॉर यू गिविंग मी अ मोटिवेशन. मला तुम्ही प्रोत्साहन दिलं त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या कमेंट शेअर करा. त्याला आता मी मस्त मॅगी खातो, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. तर आपली मॅगी अशा प्रकारे झालेली आहे, बघा कशी दिसते. सो आय एम गोइंग टू एन्जॉय माय मॅगी. यू गोइंग टू एन्जॉय युअर व्ह्यू. मित्रांनो, आपण इथे मॅगी बनवली होती. कुठलाही कचरा आपण इथे ठेवलेला नाही आहे, सगळा कचरा आपण उचलून घेतला आहे. आणि आजचा व्लॉग मस्त शूट झालेला आहे, नक्की बघा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता निघतो मी. टाटा. गुड प्लेस, नाईस. आय लाईक दिस प्लेस. खूप छान प्लेस होता, मजा आली प्लेसवर. तर मित्रांनो, आपण निघालो आहे. बाय बाय. गुड प्लेस. खूप छान प्लेस होती. किती वेळा बोललो मी आता, हे खूप छान प्लेस आहे, खूप छान प्लेस आहे. मित्रांनो, आपण ज्या लोकेशनला गेलो होतो त्याचं नाव आहे पाझर तलाव. आणि गुगल मॅपवर दाखवतं आहे नेताजी लेक. रोडच्या दिशेने चाललेलो आहोत. तर मी तिथे ज्या टायमाला मॅगी बनवत होतो, त्यानंतर कॉफी बनवत होतो, त्या टायमाला तिथे एक मुलगा आलेला. एक नॉर्मल गोष्ट शेअर करतो फक्त, की त्याला विचारलं मी की दादा या तलावाचं नाव काय आहे. तर त्याने सांगितलं पाझर तलाव. मी त्याला बोललो की नाही यार, त्याला तर गुगलवर नेताजी लेक म्हणून बोलतं आहे. तर गुगलवर कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. मग त्याने बघितलं माझं गोप्रो मोबाईल सेटअप, त्याच्यानंतर मॅगी बनवतो आहे, कॅमेऱ्यासोबत बोलतो आहे. तर तो बोलला की दादा ब्लॉग शूट करतो आहे का. हां म्हणे, नाईस, छान दिसतं आहे, ब्लॉग पण छान दिसतो आहे तुझा. आणि त्याने आपल्याला सबस्क्राईब पण केलं. हे असे अनोळखी लोक काय बोलतात, सपोर्ट करतात, मोटिवेशन देतात. आणि हीच लोक खरंच तुम्हाला मोटिवेशन देऊ शकतात. कारण की जे जवळची लोक आहेत, मित्र आहेत, फ्रेंड्स आहेत, मी सगळ्यांची गोष्ट नाही करत आहेत, पण काही जी लोक आहेत ते तुम्हाला तुमच्या टिंगल्या उडवतील, तुम्हाला तुमचा मजाक उडवतील, तुम्हाला डिमोटिवेट करतील, तीच गोष्ट तुम्हाला पुन्हा एकदा सांगतील. अशा लोकांकडे जर तुम्ही आपण दुर्लक्ष केलं ना तर ठीक आहे, आपल्याला जे करायचं आहे आपण ते नक्की करू शकतो. आयुष्य खूप सुंदर आहे जर आपल्याला असंच आपले छंद जोपासता आले. सॅटर्डे संडे का होईना, पण बाहेर पडायला पाहिजे कधीतरी. 2 सॅटर्डे संडे, 1 सॅटर्डे संडेमधून कधीतरी यायला पाहिजे. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. त्यामधून फक्त काही हरामी लोक वगळले तर, जे डिमोटिवेट करतात दुसऱ्यांना. ठीक आहे, जास्तच बडबड झाली आज. भाई लोग, आपण पोचलो आपल्या घरी. आणि ही आपली बिल्डिंग. चला आता गाडी लावतो, वरती जातो मस्त. आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि आपला
पटकन तिचा विषय पण मस्त झालेला आहे. आत्तापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल धन्यवाद. कोणत्याही कारणास्तव तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला आहे तर लाईक करा, डिसलाईक करा, कमेंट करा, व्यक्त व्हा. काय आवडलं काय नाही आवडलं हे नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.